गोट्या बाहेर ये लवकर इथं ऊन लागते उन्हात मी बसलोय कोण नाही तर गोट्या लवकर ये काम लय पडले गोट्या कायला का सकाळ धरणं म्हातारा बोंबालतं या हे तर मला हॉटेलचं पडलं या आणि काय चाललंय म्हाताऱ्याचं इकडे इकडं तर एक तर सकाळ सकाळ आंघोळ करायचं पडलं या आंघोळ पण झाली आता हॉटेलचं बघतो माणसं गिरायक येते परत बोंबलत बसते शर्ट कुठं ठेवलाय काय ग होय ग हाय हाय याड लागलं ग रंगल तुझ्यात याड लागलं ग त्यास साथ ये कस्तुरीचा काय आज ना उद्या आपला बिझनेस मोठा होईल स्वप्न चांगली बघितल्यात कधी ना कधी आपण पण यशस्वी होऊ शेवटी कसं असतं कष्टाला कुठेही फळच असतं आता काय झालं लय दिवस झालं झाड तोडायचे म्हणतो या ते झाडाचं एक विल्हेवाट लावतो कारण की लय झाडं वाढले ते या आज थोडी हॉटेल समोरची वाज तोडण्याचा प्रयत्न करतो नाहीतर मग कोणाला तर सांगतो पण पहिलं आता हॉटेलवर जातो कारण की आता गिरायक येते बरोबर यायला सकाळ सकाळ आला का देणं करायचा फोन लगेच हॅलो हा लागा वाज दांदा तर होते की सकाळ सकाळ आला लगेच एवढं आहे तेवढं आहे अरे देतो की लाका थांबा की वाज दम आहे का नाही तुम्हाला ठेव फोन यायला बिन लाजावणी सकाळ सकाळी फोन करते ते वाज काय म्हणतं बघावं का यांचं मिटव यायला सगळं खरं पण आता ही झाडं तोडली पाहिला तेव्हा ठांप्या ही मोठ्या रोडवरती येते त्या हे झाड पण वाईस कलम केली पाहिला ते पण आपल्याला काही जमणार नाही सरपंचाला फोन केला पाहिला त्याच्याकडे कोण आहे का बघतो का माणसाला दमच नसतो हॅलो अहो राहू देतो की थांबा हे तर माझं चाललंय हे तर आता यात्रा आले गावची वाईस स्वच्छता ठेवून द्या घरदार वाईस पाहुणे राव येते ते काय तुमचं 17 आहे ठेवा तसं हे सरपंच लय बागायदार असल्याने करतो त्याकडे कोणाचं ना कोणाचं कॉन्टॅक्ट असं त्याकडे जातो आणि त्याला एक जणाचा कॉन्टॅक्ट घेतो तेवढे झाडं हे चांगली साफसफाई कटिंग वगैरे करून घेतो व्यवस्थित चावी घेतो गाडीची जातो सरपंचाकडे काय जातो सरपंचाकडे सरपंच आहे तर घरी गेले ते कुठं सरपंच सरपंच हाय का घरी यो ऊन माहिंदाच लागते गाडीतलं पेट्रोल ओढून जाईन असं करतो झाडाखाली लावतो सध्या पेट्रोल पण लय महाग झाले 100त येते या लिटर पण नीट येणार आता इथले इथं कशाला किक मारायची आपलं चालत जातो झाडाखाली सावलीत गाडी लावतो म्हणजे पेट्रोल पण ओढायचं नाही आणि गाडीला पण ऊन लागायचं नाही यो कसला आंबा आले ते यंदा आंब्याचा सीझन जोरात दिसतो या सरपंचाने एक नंबर आंबा लावलेला दिसते ते एकच नंबर आंबा आले ते काय जबरदस्त फुल आलंय मस्त वाटतं बोल
अरे वा 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 वा, काय सरपंचाने बाग फुलावली या. कसला आंब, चिक्कू, सीताफळ, रामफळ, कसलं जबरदस्त आलं या. कसलं जबरदस्त चिक्कू लागलं ते. अरे वा वा वा, कुठली जात आहे, जबरदस्त क्वालिटी एक नंबर आलेली चिक्कूची. हिरो हाय, वांगी लावली ती या, एक नंबर बाग फुलावली सरपंचाने. आंबा पण आता कमी नाही. आंबा तोडतो एक आणि खातो. कसला आहे आंबा ते, सरपंच नाही तर बाय बाय, चिक लागला वेगळा. सरपंचानं बघितलं काताडच काढन माझ. नादच करावं ना, निवळ खोबरी आंबा हे, जबरदस्त आंबा आहे. अगो सरपंचाचं गावात नाव निघत नाही. सरपंचाच्या आंब्याला हात लावायचं म्हणजे कुणाचं पण धाडच नाही. पण आपण आता काय चोरून तोडलाय खातो या. 100-125 आंबा आला ते ह्यात तोडला एक म्हणून काय नाव दिसणार. दुसऱ्या एक जातीचा आंबा दिसतोय, ह्यो कलबी आंबा दिसतोय, नाहीतर हापूस दिसतोय. कळला का ह्या आंबा आहे होय, लांबार उंबा राहायला का. तोडतो त्याची क्वालिटी बघतो कसली आहे ती. सरपंच नाही तर घ्यायच्या क्वालिटी चेक करून कोणी विचारतंय आपल्याला. नको बाया 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 बाया, नादच करा ना. अयो लका, देवाने शिक्षा दिली काय आंबा तोडल्यामुळं. नारळ पाडलाय, खरंच एक नंबर सरपंचानी बाग फुलावली. पण नादच करा ना. एक नंबर क्वालिटी आंब्याची. काय त्याच्या आयला ताई, सरपंच आहे किती झालं तरी गावातल्या राड्याचं बघावंच लागणार आहे. काय नाही काहीतरी नाही आता वाईज कटाळा करून जमणार नाही. थोडंच काम उरकून आपलं जातोच गावात व्हायचं काय. कसं आहे गावाचा बघितलं पाहिजे. हां का टोपी कुठे गेली. हां हा येत आहे का बरोबर. तिच्या आयला नाही तर व्हायचं उलट सुलट. हां बरं, आता झाले ओके काम. बघतो गावात काय असेल ते. आता ग्रामपंचायतमध्ये जातो. बर आता सजावट तर माझी झाली आहे. असं आता बाकीचं काय लय बघायला नको. नाकी डोळ छान, रंग गोरा गोरा पान, त्यात आलं तरुणपण मिरवायला. पेपर घेतो आता, काहीतरी बघतो पेपरमध्ये काहीतरी वाचून. रोज त्याच बातम्या त्याच ही करून काय उपयोग आहे तो ह्या बातम्याचा. बरं जाऊ दे, आपल्याला लय पेपरचा नादी न लागता गावातलं बघावं जावं लागणार आहे आधी. हा बघू, फोन करून बघतो ही पेपराचं. जाऊ दे गड्या, फोन करून गोट्याला विचारावं लागेल, ते डिप्युटीला विचारावं लागेल, पाटलाचं बघावं लागेल. पाटील तर काय आळमडळम करतय. सावकार कुठं आहे ते सावकार पहिला बघितला म्हणजे मग काय होईल. सावकार वाईज काम करू लागते चांगली. हॅलो, हा सावकार येत आहे का गावात. या बघू, ते पाटील येणार आहे, ते डेप्युटी बी येते. ते आल्यानंतर बघायचं. आता यात्रा आली आपली जवळ. अहो ती सजावटी समजा करावं लागेल, बल लावावं लागतील, रस्त्याचं झाडलोट करावं लागेल. ग्रामपंचायती आपली जी काम आहे ते आपण आपल्या नियमाप्रमाणे केली पाहिजे. ती लोकांची वरड आली नाही पाहिजे आपल्याला. पाण्याचं बघावं लागणार आहे. दुसरी गोष्ट नाही म्हणलं तर चौकातलं समजा व्यवस्थित करावं लागेल, झाडलोट करावं लागेल.
हा या 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 बघू समजा आपण केल्याशिवाय कायच उपयोग नाही याला. हाय ती तिथली 4 पोरं संघ घेऊ. बर बर या. बर आता पेपर वाचायचा बंद करतो. ही पारायण झालंय आता. आता यात्रा आपली आली हनुमान जयंतीला, त्याच्यामुळे आता आज एकादशी आहे, 4 दिवस राहिली यात्रा. नियोजन करावंच लागणार आहे समजा. बघत 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 यात्रेचा टायमिंग येईल. काय रे खडखड वाजतंय? कोण आहे का काय? कोण राहाय का? मीच आहे सरपंच. आला का? मग तिकडे काय करतोय? इकडे बघा मी इकडे बसलोय बनलं याचं नाही बा इकडे. आलो आलो. अहो, हा? मीच आहे बसलेलो झाडाखाली. तुम्ही काय मग इथं असं दिसेना लपून म्हणून. छपून आल्यासारखा येतोय सरपंचाच्या घरी, असं काम करतोय? नाही तुम्ही इथं दिसना म्हणून गेलो झाडाखाली तिथं बसायला. तुम्ही तरणी पोराला का काहीतरी गोच्या करता खरं? नाही राहू गोच्या हा? कशाला करतोय काय? काय मग काय? काय लय दिवस गावात नाही काय नाही काय चाललंय? गावात नाही कसं? तुम्ही नसेल गावात, आम्हाला जावं लागतंय की रोज सारखं गावात. हा लागतंय जायला पण मग? दिसना ते सरपंच नाही काय म्हणते ते या गावात कसलं झेंडा तर काय होईना तर रस्त्याची कामं चालली ते सगळं चाललंय. आवाज देखरेख करा घेवायच. चाललंय समधी देखरेख चालली. आता ही गावातले का आपण आता बाहेरचे वरची काम ती काय ज्या तालुका पंचायत पातळीवर जिल्हा पातळीवर असते ते आपण आता तिथे काय लक्ष घालून आता करायचं? घरकुल पण लय सुटली पण तुमच्यामुळे सगळ्यांचं कल्याण झालं चांगला. घरकुल आली पाहिजे. मागच्या त्या कोरोनापासून घरकुल नव्हती. त्या गोरगरिबाचा लय तायताट लागत तुम्हाला. आला का गोटऱ्या? तुला बा डोक्याचा भाग पाहिजे तुका कान पडायत एक हो? लागल का आशीर्वाद लागल? आशीर्वाद हा? माझ्या काय का बोलतोय लका काय? कुठं बी आपलं शब्द कुठं बी घालायचं वैर माझ्या ध्यानातच नाही. तळत नाही म्हणायचं याला. आशीर्वाद आशीर्वाद लागल. नाही बरोबर. आणि हो आशीर्वाद त्यांचा आम्हाला घ्यायचा अधिकार नाही. नाही. वर्ण शासन देतय. पण शासन देतय त्याच्यामुळं काय सरपंचाच्या ना आमच्या हातात नाही. ती येतय बरोबर. त्यांच्या नशिबाने ती एक चांगलं आहे. हा आता म्हणाय होतंय नुसतं सरपंचामुळे आम्हाला मिळालं. तसं कसं आहे आता एवढं 5-6 वर्ष झालं मी बघतोय ना, जसं तुम्ही सरपंच झालाय तसं सगळ्यांना तुमचा आशीर्वाद चांगला लागते. ते अरे हाय गोरगरिबांना आपण काम करतोय. लोकांचं काय आडे अडचण आले तर आपण 2 पैसे स्वतःच फजरचा खर्च करतो. बरोबर आहे त्याच्यामुळं कसं आहे काम होऊन जाते त्याशी. तेवढं बर यात्रा आली जवळ, मला हो, कामाच्या ते- मार्ग लागायचे समजा ते ते- गावातलं बघायचे. बरोबर आहे. आता कुठला ऑर्केस्ट्रा ठेवलाय? ऑर्केस्ट्रा मध्ये पुण्याचा आहे, कोल्हापूरचा आहे, 2 ऑर्केस्ट्रा इथं. होय हा. ते पिक्चर पण ठेवलं वाटतं हा छावा. छावा पिक्चर ठेवलाय. होय यंदा जंगी नियोजन आहे जंग यात्रेचं. हाय हाय नाही. हं? आणि यंदा कसं आहे जी यात्रा कमिटी आहे त्यांना 1500 रुपये वर्गणी बसवली आहे. होय. जमीनवाल्याला 1000 रुपये आहे आला. आणि ज्याला जमीन नाही त्याला 500 रुपये आहेत. नाही चांगलं आणि आहे. ज्याने काय इच्छेनं सोय इच्छेनं द्यायचं ते घेणारच मग. नाही तेवढं आहे मग. हा तसं आपल्या नाथाच्या पंढरीत आहे ना भरपूर वर्गणीत आहे. अरे देणारे लोक म्हणजे हे देणारे भंडारीचे ते आहेत, भाविकच आहेत ते अन्नदान पण समजून. एवढं करते ते या कमीत कमी वार्षिक आपलं 30-40 लाख जाते या. हाय हाय पण किती पण माणसं पण त्या दिवशी आता मध्ये पंगत होते 1,54,000 गोळा झालो नुसतं मागस्तवर माणसाने मानस्तवर कसलं सत पण आपल्या देवाचं आहे हो. हाय खरंच बरं का सगळे अन्नदाते देणारे का नाही त्यांना आशीर्वाद पण चांगलं लागते ते आणि सगळ्यांची भरभराटी पण होती हो. अरे हाय त्यांचं म्हणजे नाताचं आपल्या काय होईल नाताच्या पंढरी जे लोक भजते ते का नाही हा. सेवाभावे हो. त्यांना आशीर्वादच आहे. आणि फक्त दिसून येत नाही दिसून येत नाही तेवढा. प्रपंचात आपली प्रगती कशी होती ती दिसून येत नाही. नाही, बरोबर आहे. पण आपल्यावर त्यांचा कसा का होईना पण पाठीव त्यांचा हात आहे आपल्या. हाय हाय, हाय. आज कसं आहे गोरगरीब जगते ते काय का होईना कुठेही कामाला जाते ती जगते ती 4 रुपये दानपेटीत टाकते ती आणि त्याचं माणसं चांगलं करते ती या हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता केवढा गाभारे चाललाय आपला बनवायचा हाय हाय. आहे की नाही. कॉन्ट्रॅक्टदार पण चांगले आहे ते सगळं काम जिथले तिथं होते ते या. आज झाला तर पांढरकाच्या मंदिराचं आपलं शिखराची कामं करायची ते त्याचं हो. नियोजन चाललंय. आता आपलं पारायण पण बसलेलं त्याला खर्च भरपूर केला केला एक झाला, नंबर हा. पार पडलं सगळं. झालं तर आता काय करू माहितीये का यात्रेचं आता बघायचं या गावातली स्वच्छता बघायची. हो गावातल्या गावात तेवढं बल गेले ते हे जेवलं बल, lighting ची पाणी, सोय करायची. मारावाय स्वच्छता आणि सगळ्यांना आपलं पाटलांना डेप्युटीला सगळ्यांना हा. सांगावायच गावात व्हायचं आता राहा व्हायच सगळे काम जिथले नाही तिथं नाही करून. झटू लागते ती समधीच लखान हो ना. नाही तेवढं आहे लागते ती पाहिजे झटू. मग कसं आहे आता आपल्याला ही तू तर आता म्हणला ते पिक्चर वगैरे ठेवले ते छावा. छावा आहे पुन्हा Artist हाजरीचा आहे. कार्यक्रम आहे आणि महत्वाची जंगी कुस्त्याचं मैदान होय आपल्या हा. खालच्या शाळेवर हो खालदे शाळेवर. आहे नामांकित खालची शाळा आहे कुस्त्याच्या बाबतीत हा? लय अख्ख्या तालुक्यात नाही जिल्ह्यात फेमस आहे. हम्म.
एक नंबरचं म्हणले आणताय तुम्ही म्हणा. आणि दुसरी गोष्ट, जेवढी आपल्याला गावात कार्यक्रमाच्या ह्याच्यात भांडणं होया नाही पाहिजे ती अशी समजानं काळजी घ्यायची. नाही तेवढं पोरांना पण समजा मी पोरांना सांगेन, बी तुम्ही पण सांगायचं. सांगा पोरांना कसं हा. होतंय, तोंडाला तोंड पुन्हा लागत बाहेर असतं. गेलं नाही पहिला नाताची पंढरी म्हणून हायला का त्यांच्यातला का यात्रेतला का कार्यक्रम अशी अशी चांगला. भांडणं झाली, असं आपलं नाव खराब झालं नाही पाहिजे. नाही, तेवढं एवढी आहे. समजानं काळजी घ्यायची. जरी एखाद्याचं चुकलं तर त्याला आपलं गप शांत करून त्याला सांगायचं, जाऊ दे बाबा, सोडून दे विषय. हो हा? बरोबर आहे. मागच्या वेळेस पण यात्रा झाली पण लय भारी पार पडली आहे की नाही, कोणाचं भांडण नाही नाही. तंडण नाही. आणि आता तसं आपलं गाव आहे का नाही, भांडणाच्या बाबतीत लय मागं सरायला लागलं. नाही भांडणं नाही ते आता आहे का, होय, केस हो. गेली का आता? एक सुद्धा तक्रार नाही ना नातेपुरी स्टेशनला अजिबात केसेस गेल्या नाही त्या कसल्याच. एवढं डेप्युटी सरपंच पाटील हे असताना काही गरज नाही ना, जातच नाही तिथपर्यंत. कसं आहे, सरपंच पाटील लक्ष देते त्या, देते. जिथली तिथं मिटवते त्या. त्याच्यामुळं पोलीस स्टेशनला काय जायचं म्हणणं नाही. पोलीस स्टेशनला जायचं म्हणलं की दोघांचे पैसे जाते, ते खर्च होते, ते आरोपीचे बी जाते त्या, म्हणजे दोघांचं बी. आरोपी रानं ऐकतोय तिथं भरतोय आणि वकील रानं घेतोय. बरोबर आहे की नाही? आता ते काय आमच्या माणसं अशा काही गोष्टी तू घडलेल्या असं तत्वज्ञान सांगाय बरं आहे आपला गोठ्या. आहेत. सांगाय नाही पण झालेलं आहे आरोपी ते. राहणं ऐकतोय आणि वकील राहणं घेतोय. झालंय तसे नाही नाही होतंय तसं, म्हणून ह्यांची भरती करू नका. नका, जेवढं वितरणात वाढवलं का नाही तेवढं ह्यांचा बाहेरच्या लोकांचा पोट नाही. भरायचं काम आहे. बर गोठ्या, बोला की. नव आता लय सभा ठोकायचं काम करू नको. रान जसं उकारतो का नाही तसं उकर 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 उकारतोय. किती उकारणार आहे रान? आलाय कशाला तू? अहो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आलतो ह्या गोष्टीसाठी, हं. की माझ्या झाडाच्या पारंब्या हे रोडवरती लय आले ते, आणि लय झाड कसं पण पसरलंय कुठं पण, ते झाड तोडायचं या, कटिंग बिटिंग चांगलं करून ठेवायचं. ते आता यात्रा आली म्हणलं, एखादा नंबर कोणाचा असला तर द्या की कटिंग वाल्याचा. झाड तोडायचे. हा बर ठीक आहे, बघतो नंबर आहे का तुला देतो. बरं चल चल माझ्या बरोबर, चल तुला दाखवतो. बर. ये. तुमची झाड दाखवताय का? हा झाड दाखवतो बरं. की तुला. चल गोठ्या, हा आमची कशी झाडं लावली ती आम्ही तुला दाखवतो. बर बर हा चालतंय की, दाखवा की. काय लका ऊन किती वाढलेलं का काय, त्याला उन्हाचं बाप आहे का? ऊन लय वाढले अहो. बर ही आंबा आहे का नाही, बर. शिव आंबा साध्या जातीचे नाहीत, मग त्याला केसर वगैरे काय नाही. हा. एकदम ही मल्लिका जातीचा आंबा आहे. होय. हा हे कुठलं झाड आहे? कोणचं? हे कुठला आंबा आहे? ह्यो आपला साध्यातलाच आहे, पण एक नंबर क्वालिटी. साध्यातलाच आहे. पण ह्याला ते केसर वगैरे काय नाही, एकदम मस्त पैकी खायला आंबा आहे. होय. हा हे चक्कू कुठल्या जातीचा आहे? चिक्कूची जात आहे एवढी काय माझ्या ध्यानात राहिली नाही बरं का. होय. पण चिक्कू 4 प्रकारचे आहेत. होय. मग वाला, केवढा चक्कू आहे हो. लय आता- जुन्यातली झाड आता ते संपत आलं त्याचं, हो ना. भार संपत आला. बर बर. वर्षात 2 वेळा चिक्कू लागते ते. होय. मग हवाच आहे तुमचे. मग आता पेरूचं झाड आहे, ते मोकळं रान आहे, त्याच्यात वांगी लावले ती. हाय हाय हाय, निसर्ग लय भारी हा. केला, लय भारी झाड लावले ते तुम्ही. तुझं ते काय झाडाची काय अडचण येते का तिथं? अडचण म्हणजे काय होते, पारंबी आहे त्या नाही सगळ्या रोडवरती येते ते. लय त्रास करत असते तर ठीक, हा. पण तू तोडायचाच बनतोय म्हणल्यानंतर बरोबर नाही रे. अहो सरपंच, हा. माणसं थांबना ते झाडामुळे आहे का नाही, हॉटेल दिसना, त्याच्यामुळे तोडून टाकायचं ते. झाड त्याच्यामुळे टाकायचं. माणसं येणार ती. हो. हा? हो. आणि तोडून टाकायचं. तोडून टाकायचं. बर ये इकडे, ये इकडे, तुला नंबरच पाहिजे ना तोडणाराचा. हो. ये काय लका गोट्या. सरपंच तेवढा नंबर द्या काय पण करून. हं? बर बर ये ये, तुला नंबर देतो. नंबर पाहिजे ना. हो. बस बस व्हायचं खुर्चीवर. बर गोट्या, बोला की. अरे तुझी बहीण दिली आहे हो तिकडे, काय सातारा विट्याच्या भागात दिली कुठं. हो हो ते आता ते यात्रेला आले असेल, हो. आले ते, बाच बेच. आले ते, आले. लय दमावतोय अहो सारखं. त्या फ्रीज मध्ये कोल्ड्रिंक आणून टाकलंय, ते बसतंय त्या फ्रीज मध्ये जाऊन आत, डीप फ्रीज मध्ये. किती काही येड्यावानी. बर ठीक आहे, मग आता ते काय करते ती आता ती पोरं? काय नाही, बसले ते आता निवांत हॉटेलमध्ये घरात खेळत बसले ते. त्या झाडाला झोका बांधला या, ते खेळते ते झोक्यात. त्या झाडाला झोका बांधून दिलाय का? मग काय आता काय करायचं. येताना म्हणजे ते झाड झोका बांधलेला पेलतय म्हणायचं झोका. पेलतंय. हो हो. अरे मग झाड चांगलं आहे. आता येताना तुमच्याकडे येताना झाडाखाली रसवंती होते, रस पिऊन आलो, गार वाटलं. चला म्हणलं आता सरपंचाकडे म्हणलं. बर बर ठीक आहे, ठीक आहे, आता असू दे. पण तुम्ही बर ते ही कुठं लावली तुझी काय हो, गाडी का? मोटरसायकल कुठं लावली? ती काय त्या झाडाखाली लावली.
झाडाखाली सांग की आता झाडामुळे कसं वाटतंय? झाडामुळं निसर्गरम्य वातावरण, गार वाटतंय, लय भारी वाटतंय आणि लय इतकं ऍक्टिव्ह वाटतंय ना. हा. झाड आहे ते तर घराला शोभा आहे, नाहीतर काय नाही. वाटतंय, खरं वाटतंय ना? वाटतंय वाटतंय. मग तू माझ्याकडे आलाय जो नंबर मागायला झाड तोडायचंय म्हणून. तुला नाही, थोडी लाज वाटायला पाहिजे थोडाला का. हा? बरोबर आहे सरपंच, चुकलं बरं का. झोका बांधतोय त्या झाडाला, हो. पोर ना बाच्यांना खेळावतोय तिथं खेळायला, हो गाडी झाडाखाली लावतोय, हो तिथं रसवंती टाकली या झाडाखाली, हो त्याचा रस पिऊन आलोय म्हणतोय. हो. हा, आणि एवढं सांगतोय का, आणि झाड तोडायचा नंबर माझ्याकडे घेऊन मागायला जोय. नाही बरोबर आहे. तुला थोडी शरम वाटली पाहिजे का. नाही माझं चुकलंच, कारण की चुकलं मी नाही. आज मद्रास का ते हैदराबादला कुठं काय तंटा चाललाय ना झाडा तोडण्याबद्दल. हो हा सांग बरं गड्या. आज झाडाची काय किंमत आहे ते त्यांना कळली म्हणून त्यांनी आंदोलन केलं आणि ते थांबवलं. थांबावं. हो. तसं जर आपण गड्या, मी पण मध्ये ती क्लिप बघितली बरं का, 400 एकर ती झाड पाडत होती, जंगल अख्खं नष्ट करत होते आणि हा. ते कॉलेजचे पोरं तिथं थांबले, सगळं आंदोलन केलं, तेव्हा ते थांबवलंय. हा मग गड्या, मग अहो, तुला एवढं शब्द कळतंय, समजा सुचतय, एवढा तू आज विचारवंत आहे, पण ती अडचण झाड करत या म्हणून आपण तोडून टाकून त्याचा नंबर मागायला आलाय तोडणाराचा. बरोबर आहे. तुला माझं पटाय पाहिजे हे. नाही, माझं चुकलंच बरं का. नाही नाही, आता असं काय एक काम, हा ती झाड आहे का नाही, बर. तू डोक्यात तर का काढून टाकच आता तोडायचा विषय. नाही काढून मी तुला टाकतोच. नंबर देणारच नाही, नाही पण काढून टाक. ती हाही झाड व्यवस्थित त्याचं संगोपन कर. बर. व्यवस्थित झाड मोठं झाल्यानंतर येणारी जाणारी आयला चला गाड्या, त्या नाताची पंढरी आहे हो ते हॉटेल, हा. त्याच हॉटेलमध्ये जायचं. झाड मस्त पैकी आहे, तिथं बसल्यानंतर आराम वाटतो, शांत वाटतं, थंडगार झाड आहे असं वाटलं पाहिजे. बरोबर असं आहे. झाड त्याला कर. नाही करतो हा, करतो. मग. त्या झाडाची जोपासना पण चांगली करतो, पाणी घालून मोठं करतो, चांगलं ठेवतो, तोडण्याचा विचार सुद्धा करत अजिबात डोक्यात नाही. डोक्यातच काढून टाक. आणि जर तोडायचा, जर तो डोक्यात विचार नाही, आणला नाही. माझ्याच परत काय केलं नाही तर तुला सुट्टी नाही वागा. नाही नाही तोडत नाही, हा, अजिबात तोडत नाही. सावली राहण्यासाठी ते झाड तुझं ठेवतो. जीवनच बर्बाद होईल. नाही नाही मी नाही अजिबात करणार माझ्या हातात काय. नाही. बरोबर पण वनराय आहे बघा, नाही वनरायाचा तुला आशीर्वाद लागणार नाही बघ चांगला. बरोबर आहे. नाही झाड नाही तोडत. तर ठीक आहे, तसलं काय डोक्यात आणू नको. बर, ते असू ते झाडाचं संगोपन चांगलं कर. हा. दुसरी गोष्ट आपल्याला ते बघायचे गावातल्या गावाला यात्रेचं यात्रेचं. हो तेवढं हा? हो हो हो. नाही यात्रा पण पार पडली पाहिजे हा. व्यवस्थित आणि सगळी. तुझं हॉटेल बी व्यवस्थित शिशोबीत ठेव. नाही नाही ठेवतो की, यात्रेत येणार स्वच्छता आहे, हे हा, सगळं तुझा ठेवतो. धंदा आहे. हो बरोबर धंदा आहे. ही धंद्याप्रमाणेच. कोणी येईल, आयरा गायरा येईल, तुझ्या मित्रमंडळी येतील, तुझा धंदा तसाच बसेल. नाही नाही सगळं व्यवहारानेच वागायचं. व्यवहाराने सगळं बाहेर असेल ते मैत्री. बरोबर. धंद्याच्या टायमाला धंद्याच राहायचं, नाही तर उगा ह्याला पैसे सोड, त्याला पैसे सोड, नाही ह्याला मोठीपणा करायचा नाही अजिबात. नाही, बरोबर आहे. नाही आणि झाड मात्र तोडायचं डोक्यात आणायचं नाही. आणि इतर कोणी तोडत असेल त्यांना बी तोडून कुठली द्यायची नाही ती झाड. सरपंच ते हैदराबादचे मी क्लिप बघितले का नाही, मला एवढं हा. वाईट वाटलं ना. किती अहो प्राणी, हत्ती असू द्या, लांडगा असू द्या, किंवा किती हा, ते ते प्राणी जंगल प्राणी जे आहे ते त्याच्यात काय आहेत. काय जण खाक झालं, पळून गेली, सिटीमध्ये गेली, वाघ असू द्या, सिंह असू द्या. आज लय वाईट वाटतं हो त्या गोष्टीचं, की आज एवढं जंगल खाक करायचं म्हणजे 400 एकर म्हणजे चेष्टा आहे का हो? मग आता त्यातली हिंस्त्र पशुप्राणी जर आपल्याकडे त्यांची ही झाली, हो, निवासच दारापर्यंत त्यांचा आले. खत्म झाल्यावर ती जायचं कुठं. नाही, बरोबर आहे. मग गावातच तुमच्या येतं. घराकडे गावाकडे दिशेने ते आलं तर तुम्ही भेटणार का नाही त्यांना. बेहणार वाघ आला किंवा बरोबर आहे. एखादा सिंह आला, लांडग शिरायला लागलं, हा? बरोबर आहे. मग ती भीती निर्माण होईल का नाही. होणार की. भीती निर्माण होणार, मग आपण जाणार पशुसंवर्धन खात्यात भांडायला, असा हो. असा त्रास होतोय आम्हाला प्राण्यापासून. बरोबर. मग त्याचा पशु खात्याने त्याला गोळ्या मारून खलास करायचं. नाही कसं ते आहे? चुकीचं आहे. बरोबर दिसतंय का हे. नाहीच. म्हणून झाडगाड्या तोडू नका, त्यांची निवासस्थानं बरखास्त होते ती अशी. नाही बरोबर आहे. त्यांनी कुठं राहायचं. नाही मला पण ते व्हिडिओ क्लिप बघितल्यापासून का नाही, आणि तुम्ही जे एवढं आता तुमच्या दारासमोर एवढी झाडं लावली ते सगळं बघून ना, मला ते झाडाचं आता डोक्यातनच काढून टाकलं, आणि मी ते झाड चांगलंच जपणार. चांगलं झाड जर. हो. दुसरी गोष्ट असं, हा. जे ह्याचा प्रकार जे होतं ते का नाही, कुठं एक सावली म्हणून पाहिजे. हो. त्या सावलीसाठी लोकांनी प्रत्येकाने एक एक तरी प्रत्येक उन्हाळ्यात प्रत्येक कुटुंबातील झाड माणसांनी लावलंच पाहिजे. उन्हाळ्यात फक्त एकच झाड लावायचं. नाही तेवढं आहे. ते आपली जागा व्यवस्थित बघून. बरोबर. म्हणजे बाबा समजा त्या झाडापासून आपल्याला अडचण बी होणार नाही, येणारा जाणारा होणार नाही, पण झाड मात्र एकदम त्या झाडाखाली बसणार, जायला झाडाची सावली चांगली आहे बरं का. नाही बरोबर. फळं लागली पाहिजे त्याला.
नाही आपण मोहीमच एक काढू, झाडं लावा झाडं जगवा म्हणून आहे का हा. नाही, एकदा गावात मोहीमच काढू. आणि बरं, रोडच्या ठीक आहे. कडेने आहे तिकडं नाही आपल्या सौ खर्चाने आपण झाडं लावू आणि जोपासना करू. बर हा? ठीक आहे चालतंय की आहे तुझ्या का नाही? तुझ्या हे शब्दाला मात्र मी हे देतो. हा कसं होतं प्रतिसाद माहिती आहे का, देतो. द्या हम्म. प्रतिसाद, आपण सगळ्यांची मोहीमच काढू आणि झाडं कुठं तरी चांगल्या चांगल्या जागेवर ठिकाणी लावू. आपलं कसं होतं, माणूस झाडाखालीच बसतोय हो. आज बघा नाही, आपण नाही, बरोबर. बसलोय ते बरोबर आहे. झाडाखालीच बसलोय. शेवट झाड ते झाडच, हा निसर्ग फळाचा असू द्या नाही तर साधा असू द्या. तसं शिवाजी महाराजांच्या काळात पासून आले, झाडं लावा झाडे जागवा, पाणी अडवा पाणी जिरवा. आणि मग आपण ते जपलंच पाहिजे. जपलं पाहिजे ते निदान ते कोणचा ते हे म्हणते ते का नाही वसा. हा वसा. वारसा जसा चालत आलाय हा. तसा पुढे चालवायच लागतोय ना, आणि चालत राहायला पाहिजे त्या गोष्टीचा. हे ज्ञान तुला आलंय म्हणायचं. नाही तर नाही आपण आले. काय करू मार्गाला लागू त्यातनं काढू ते हो, मोहीम हो. म्हणतोय ते बी. हो, हो. पण आता सध्या आपल्याला हम्म. नाताच्या ह्याचं बघू काय असेल ते. हो, आणि नाताची यात्रा झाल्यानंतर मग तर ते ते करू. पाणी पाणी अडवा हा. पाणी जिरवा आणि आणि झाडं लावा झाडे जागवा. जगवा ह्याचं हे- काहीतरी मोहीम आपण काढू. काढू, 100% 100%. प्रत्येक हो, हो. प्रत्येक घराने एक झाड लावलं पाहिजे असं आपण करूच. करूच करू. बर गोट्या हा. लागू आता मार्गाला आपण. हा, चालतंय हे आता चालतंय बैठकच मोडून टाकू काय हे करायचं. चालतंय चालतंय. तुम्ही म्हणला म्हणजे तुमचं ऐकायला लागतंय हो सगळं खरं. बरं तेवढा नंबर द्या की कशाचा ते झाड तोडणाऱ्याचा. तुझ्या मी आईला तुझ्या आव, भाड्या लाज वाटते का नंबर द्या मागतोय एवढं समजा हे केलं. आव, चुकलं सॉरी, आपली काय चेष्टा sorry? केली. हा चेष्टा चेष्टा केली केली होय. हो. अशी चेष्टा करायची नाही ती अजिबात. नाही नाही, चुकलं तुमची नाही चेष्टा हितनं पुढे हे? करत. तुला काय असा आगाऊपणा करायचं म्हणजे काय त्याचा उपयोग आहे का. नाही नाही बरं असू चुकलं. दे ठीक आहे. हा. जाऊ दे काळजी घे तेवढी. हा बरं बरं चालतंय. नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड हा हेतू होता की हैदराबाद मध्ये सत्य घटना झालेली, जंगल तोडलेलं 400 एकर, त्याच्यावरती हा एपिसोड केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा. दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच सांगतात. राम राम मित्रांनो. तर काय करा, प्रत्येक कुटुंबातील जर समजा एका कुटुंबात 5 माणसं असतील तर त्यांनी 5 झाडं लावा. 5 झाडं लावली तरी चिकार झालं. एवढाच गाड्या आमच्यापासून एवढा तुम्ही काय संदेश घ्या, झाडं लावण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.